पहिले स्थान. महाराष्ट्राचा जो भगवा अस्मत्त आहे, कृपावंत आहे आणि दयेचा वसंत आहे, ज्याच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न उदयास आलं, त्या म्हणजे राजमाता जिजाऊ आई साहेब. परमुलुखामध्ये राहून स्वातंत्र्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक श्री शहाजी राजे भोसले आणि पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही तर ते 10 पटीने वाढवलं, असे ते शंभूराजे. म्हणतात ना, नियतीचे मालिकपणा पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, पण जो क्षण विसरून म्हणताही विसरता येत नाही तो क्षण आजचा आहे. आजच्याच दिवशी 16व्या शतकात एक तेजस्वी तारा चमकला, शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले. अरे, त्या दिवशी माझा राजा जन्मला, शिवबा जन्मला, दीन दलितांच्या कपारी जन्मला, दुष्टांच्या सहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला. आज आपण इथे या ठिकाणी शिवजयंती साजरी करतो. शिवजयंती का आणि कशी साजरी करायची हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जयंती सगळ्यांचे साजरे होतात का? आपल्या होणार आहेत का? आपण मेल्यावर आहो, जी व्यक्ती जनतेसाठी नैतेसाठी जगली ना, त्याच व्यक्तींच्या जयंत्या साजरे केल्या जातात. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या काळचे मावळे एकनिष्ठ होते, नाहीतर आजकालच्या मावळ्यांची काय परिस्थिती हो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्दात घेऊन सांगतात, लाज गरिबीची बाळगू नये, लाज आपल्यातील दुर्गुणांची बाळगावी. आपल्यात जे काही दुर्गुण आहेत ते काढून टाकले पाहिजे आणि राष्ट्रही जपले पाहिजे. शिवराय निर्व्यसनी होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले. शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या, गडकिल्ले जिंकले म्हणून ते महान झाले असे नाही, परंतु शिवरायांनी त्या क्रूर काळात जिथं अत्याचाराचा डोंगर स्त्रियांना ओरबडून नेण्याचा प्रत्यक्ष कहर, प्रजा कुणाच्या गुंठी नव्हती, माणसं माणसाच्या ओझ्याखालची गाढवं होती, अशा त्या क्रूर काळात शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. पण आम्ही त्याचे नाव कुठे दिले हो? बिड्यांच्या पाकिटांवर, सिगारेटच्या बंडलांना. एक कवी फार सुंदर शब्द सांगतात, आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बिड्यांच्या पाकिटांवर दिले जातात. पण त्यांना विरोध करायचा तरी कसा? कारण ती बिड्या विके आहेत ना. परंतु जे प्रत्यक्ष विरोध तेच प्रत्यक्ष बिड्याफुकी असतात. ही तर मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मित्रांनो, आज 350 वर्ष झाली तरी या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते. ही फार मोठी शोकांतिका आहे. अहो, असं वाटतं भले पहाटे उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, या अंतःकरणातून, या काळजातून माझ्या राजाला हाक मारावी की राज, कशी पकडली ही बलाढ्यदार तलवार, राज कशी पकडली ही बलाढ्यदार तलवार, आज हा तुमचा मावळा साला 4 चौकात लटलूट कापतोय. राज, बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. राज, कशी सांभाळली हो एवढी मोठी प्रजा, राज कशी सांभाळली हो एवढी मोठी प्रजा. आज हा तुमचा मावळा म्हणतोय आम्ही 2 आणि आमची 2, आमचा होतो एक चौकोन, त्यातली जातात 2 आणि उरलेल्यांना आधार कोण, अशी गंभीर परिस्थिती आज या महाराष्ट्राची झाली. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. जिजाऊंनी जसे संस्कार शिवरायांवर केले तसे आमची माय लेकराव करत नाही. म्हणून कोणी म्हणतो लकी कर आत्महत्या, पेपर अवघड गेला की कर आत्महत्या, टेन्शन आलं की कर आत्महत्या, बायकोने त्रास दिला की कर आत्महत्या, नवऱ्याने छळलं की कर आत्महत्या. आवाज झालाय का आत्महत्या करायला? शिवरायांवर पण अनेक संकट आली, पण ते आपल्यासारखे डोक्याला हात लावून बसले नाही, कोणाला द्वेष देत बसले नाही. तर शिवरायांनी प्रत्येक संकटातून मार्ग काढला, वाटा शोधल्या आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले. थोडक्यात एवढेच सांगावेसे वाटते, आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, कधी संपला नाही आणि कधी संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. महाराजांचं लोकात जर काय घालायचं असेल ना तर आपलं वर्तन चुकीचं नसलं पाहिजे. महाराजांच्या अंगठ्या जर मोठं घालायचे असेल ना तर ते बोट गावाचा द्वेष करण्यासाठी उघडली जाणार नाही, त्याची काळजी घ्या. महाराजांचं नाव जर हातावर कोरायचं असेल ना तर त्या हाताने कुठलं चुकीचं काम होणार नाही याची काळजी घ्या. आणि महाराजांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल ना तर तोंडात कुठलाही व्यसनीपणा नसला पाहिजे याची काळजी घ्या. तर आता सगळ्यांना सोबत घोषणा करायची, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाम सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. आपण मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करते. जय जिजाऊ.